नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील जलालपूर येथील प्राचीन महादेव शिवरात मंदिराच्या नावावर असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनींची बेकायदेशीर विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मंदिराचा कारभार सांभाळण्याच्या नावाखाली एका भोंदू साधूने काही बिल्डरांची संगनमत करून जमिनींची परस्पर विक्री केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या व्यवहारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून महसूल विभागाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। देवस्थानच्या पवित्र नावाखाली झालेल्या या व्यवहारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। तुझं नाव आहे का मग? कोण आहे तू? तू कोण आहे सांग? मग तू कोण त्याने आला? तुझा कोण आहे तू सांग? बाबा तू सगळे सांग. बाबा कोण आहे? ओ बाबा गावामध्ये बाबा कोण आहे तुझा? तुझा बाबा कोण एवढं सांग? एक एक दोन काय सांग. बाबाचं नाव सांग. तुझ्या बापाचं तुझा नाव सांग. अधिकार काहीच नाही. तुझं उतरावर नाव नाही, काही नाही. मोठ्या डेअरिंग मध्ये गावाच्या विरोधात जाऊन हा? येण्या जागेवर कंपाऊंड करायला आला तू. व्यवहार करतो. म्हणजे किती हुशार आहे तू? हा? हा? येड्यात काढतो गावाला ना रे. गाव येडा आहे का रे? गावाला येड्यात काढतो. अरे येड्यात गावाचे काढतो. उपकार माना. एवढाच होता तू. एवढाच होता. हा पोचले तुम्हाला पोचलं गावानी. तुला गावानी. हेच उपकार माना. हा? पाच पाच गावाला करायचं होतं, दहा लाखाचं गावाच्या साहेबीने धरून करतो. काय झालं रे या मंदिराला तुम्ही? ते कौल अजून तसं पडेल तसंच आहे अजून. अनवर तू जागा द्या. हा? अविडं 4-5 लाख रुपये उत्पन्न दरवर्षी. काय एक रुपया खर्च त्याच्यामधून नाही देऊ? अपर्या. म्हटलं का 1 लाख रुपये वर्गणी देणगी? मंदिराची काय अवस्था आहे? हे भट्टीवाले बंद केलेले देणगी आपण. घ्या. का? अरे जाऊ द्या, हा? गरीब आहे. एवढा महाजल निघाला हा. हा? ते क्षेत्र आहे ते. 5 लीटरचा